कन्सेप्ट आहे. इफिशियन्सी हा कन्सेप्ट कळला, मॅक्सिमम इफिशियन्सी पॉवर ट्रान्सफॉर्मरची कळली. आता मला नेक्स्ट कन्सेप्ट जी शिकायची आहे की कोणत्या लोडला ट्रान्सफॉर्मर मॅक्सिमम इफिशियन्सी देतो. असा कोणता लोड आहे की त्या लोडला काय करतो, ट्रान्सफॉर्मर मॅक्सिमम इफिशियन्सी देतो आणि त्या लोडचं चिन्ह आहे एक्स. ह्याला काय म्हणायचं, लोड ॲट विच फ्रॅक्शन ऑफ लोड. फ्रॅक्शन म्हणजे हाफ लोड, फ्रॅक्शन कुणाला म्हणायचं रे, 1/3, 1/2, 1/4. बरोबर आहे का, बरोबर आहे का. अंशात, फ्रॅक्शन मध्ये काय अंशात, कोणत्या अंशाच्या व्हॅल्यूला, बरोबर आहे का. छेद बाय अंश, ह्या छेद बाय अंश, कोणत्या छेद बाय अंश ह्या व्हॅल्यूला ट्रान्सफॉर्मर हा जास्त इफिशियन्सी देईल. मग कोणत्या लोडच्या ट्रान्सफॉर्मर कोणत्या लोडला, मग हाफ लोडला देईल का फुल लोडला देईल. हे लोड जो काढायचा आहे, जो लोड काढायचा आहे त्याला म्हणायचं फ्रॅक्शनल लोड ॲट विच ट्रान्सफॉर्मर गिव्स मॅक्सिमम इफिशियन्सी. कोणत्या फ्रॅक्शनल लोडला किंवा कोणत्या अंशाच्या लोडला ट्रान्सफॉर्मर हा जास्त इफिशियन्सी देतो. त्याची कंडिशन आहे बाळांनो, त्याची कंडिशन आहे. मग कंडिशन काय म्हणते, ही एक्स म्हणजे काय आहे, अंशाचा लोड आहे, त्यावेळेस काय आहे इफिशियन्सी. एक्स म्हणजे काय आहे, लोड आहे, काय आहे लोड आहे, फ्रॅक्शनल लोड किंवा अंशाचा लोड, काय आहे अंशाचा लोड. ह्याचा फॉर्म्युला काय आहे, ह्याचा फॉर्म्युला काय आहे, आयर्न लॉस भागिले काय रे, कॉपर लॉस. हा झाला तुमच्या ह्या लोडला, हे जर छेदलं आणि हे असं आलं, आयर्न लॉस जे काही दिलेले आहेत, फुल लोडला जे काही आयर्न लॉस दिलेले आहेत, कॉपर लॉस जे फुल लोडला दिलेले आहेत, म्हणजे ते दोघांचे भागिले आणि अंडर रूट मध्ये घेतली आणि जो काही लोड येईल त्या लोडला काय असतो रे, ट्रान्सफॉर्मर. काय असतो, ट्रान्सफॉर्मर जो असतो त्या फ्रॅक्शनल लोडला एक्स व्हॅल्यू येते, त्या फ्रॅक्शनल लोडला ट्रान्सफॉर्मर सगळ्यात जास्त इफिशियन्सीवर काम करतो. म्हणजे कोणत्या लोडला, 80% होतो का 90% लोड लावल्यावर का 100% लोड लावल्यावर होतो. सपोज ह्याच्यावर एक एक्झाम्पल घेऊ बाळांनो, मगाचंच एक्झाम्पल घ्या. कॉपर लॉस किती होते रे, 1600 होते आणि आयर्न लॉस किती होते रे, आयर्न लॉस किती होते, 400 वॅट होते. तर कोणत्या लोडला, बघा मी काय म्हणलंय, कोणत्या ट्रान्सफॉर्मरच्या लोडला ही जास्त इफिशियन्सी असेल, कोणत्या लोडला काय असेल, ट्रान्सफॉर्मरची मॅक्सिमम इफिशियन्सी असेल. मग तुम्हाला माहिती आहे कोणत्या लोडला, लोड म्हणजे कोणता लोड आहे म्हणजे एक्स, ह्या फ्रॅक्शनल लोडला ही इफिशियन्सी मॅक्सिमम असेल. ती कशी काढायची रे, तशी कशी काढायची, मग काय रे, आयर्न लॉस भागिले काय रे, कॉपर लॉस. काय, आयर्न लॉस भागिले काय रे बाळांनो, कॉपर लॉस. आणि कोणत्या, बघा आयर्न लॉस किती आहे रे, आयर्न लॉस किती आहे, 400 आहे, अंडर रूट मध्ये किती घ्या 400. कॉपर लॉस किती आहे रे बाळांनो, 1600. बरोबर आहे का, बरोबर आहे का. ह्या 2 शून्याला 2 शून्य कळे, 4 चौक 16. म्हणजे इथं काय आलं रे, एस मॅक्सिमम आलं, काय आलं रे, 1/4 अंडर रूट 1/4. अंडर रूट 1/4 जर घेतलं, अंडर रूट केलं तर 1/2 येतं. म्हणजे अर्ध्या लोडला ही ट्रान्सफॉर्मरची, म्हणजे एक्स मॅक्सिमम कोणत्या लोडला मॅक्सिमम इफिशियन्सी असेल तर अर्ध्या लोडला, म्हणजे 50% लोडला म्हणू का रे, किंवा अर्ध्या लोडला 50% लोडला काय असेल, तुमच्या ट्रान्सफॉर्मरची ही सगळ्यात जास्त इफिशियन्सी असेल किंवा मॅक्सिमम इफिशियन्सी असेल असं म्हणतो. काही डिफिकल्टी आहे का रे, मला वाटतंय तुम्हाला काही डिफिकल्टी नसायला पाहिजे. मॅक्सिमम इफिशियन्सी कधी असेल, मॅक्सिमम इफिशियन्सी कधी असेल तर ती कशी काढायची, कोणत्या लोडला मॅक्सिमम इफिशियन्सी असेल हे कसं काढायचं, अंडर रूट आयर्न लॉस भागिले कॉपर लॉस. रूट मध्ये, बरोबर आहे का, रूट मध्ये आयर्न लॉस भागिले कॉपर लॉस असं जर काढलं बाळांनो, असं जर काढलं तर तुम्हाला कोणत्या लोडला ट्रान्सफॉर्मर मॅक्सिमम इफिशियन्सी देईल. बरोबर आहे का, ही झालं मॅक्सिमम इफिशियन्सी. मग तुम्हाला जर सांगितलं ही मॅक्सिमम इफिशियन्सीची कंडिशन कोणत्या लोडला झालं, मॅक्सिमम इफिशियन्सीची कंडिशन झाली. आता ट्रान्सफॉर्मरचं मॅक्सिमम इफिशियन्सी केव्हीए काय. आता ट्रान्सफॉर्मरचं काय झालं, ट्रान्सफॉर्मर 400 केव्हीए,
किती केव्हीए 400 केव्हीए बरोबर आहे का रे बाळांनो सपोज ट्रान्सफॉर्मर 400 केव्हीएचा केव्हीए मध्ये रेटिंग असते का असते आपण शिकणार आहेत पुढे बरोबर आहे का ट्रान्सफॉर्मर मध्ये काय आहे रे 400 केव्हीएचा ट्रान्सफॉर्मर आहे बरोबर आहे का ट्रान्सफॉर्मर कसला आहे 400 केव्हीएचा ट्रान्सफॉर्मर आहे पण तो ट्रान्सफॉर्मरची मॅक्सिमम सर्वात जास्त इफिशियन्सी असेल काय असेल बघा मॅक्सिमम इफिशियन्सी आपण कंडिशन बघतो सर्वात जास्त जर इफिशियन्सी असेल दुसरी रीडिंगला का सर्वात जास्त इफिशियन्सी वेळेस किती केव्हीए असेल किती केव्हीए असेल बरोबर आहे का किती केव्हीए असेल बरोबर आहे का हे जी कंडिशन आहे मग हे कंडिशन कशावर डिपेंड आहे बरोबर आहे का केव्हीए जर मी म्हटलं की 50% ट्रान्सफॉर्मरचा लोड यूज होतोय तर किती होतोय रे 200 केव्हीए यूज होतोय किती होतोय 200 केव्हीए यूज होतोय बरोबर आहे का मी म्हटलं की ट्रान्सफॉर्मर मधला फुल लोड यूज होतोय म्हणजे 400 यूज होतोय जर हाफ लोड यूज होतोय म्हणलं तर किती होतोय म्हणजे ट्रान्सफॉर्मरचा जो केव्हीए आहे जो मॅक्सिमम इफिशियन्सीचा जो केव्हीए आहे तो मॅक्सिमम इफिशियन्सीच्या लोडवर डिपेंड आहे बघा नीट लक्षात ठेवा इकडे लक्ष द्या बघा रे जो ट्रान्सफॉर्मरचा केव्हीए आहे मॅक्सिमम इफिशियन्सीच्या वेळेस तो कशावर डिपेंड आहे तो डिपेंड आहे बघा इकडे लक्ष द्या तो डिपेंड आहे मॅक्सिमम इफिशियन्सीच्या लोडवर ह्या मॅक्सिमम इफिशियन्सी कोणत्या लोडला आली रे मग बघा इफिशियन्सी केव्हीए हा मॅक्सिमम इफिशियन्सीला बघा केव्हीए हा मॅक्सिमम इफिशियन्सीला काय असेल रे मग एक्स मॅक्सिमम कोणत्या लोडला मॅक्सिमम इफिशियन्सी गुणुले केव्हीए गुणुले जो केव्हीए आहे फुल लोड तो केव्हीए फुल लोड जो दिलेला आहे ट्रान्सफॉर्मरचा तो आणि एक्स मॅक्सिमम बघा जी मॅक्सिमम इफिशियन्सी आहे मॅक्सिमम केव्हीए आहे केव्हीए ॲट मॅक्सिमम इफिशियन्सी कोणत्या मॅक्सिमम इफिशियन्सीला किती केव्हीए मॅक्सिमम इफिशियन्सीला किती केव्हीए ते कशावर डिपेंड आहे ते डिपेंड आहे मॅक्सिमम इफिशियन्सीला बघा मॅक्सिमम इफिशियन्सीला किती लोड होता कशावर डिपेंड आहे नीट लक्षात ठेवा मॅक्सिमम इफिशियन्सीला किती लोड होता मग लोड बाळांनो जो केव्हीए आहे मॅक्सिमम इफिशियन्सीचा तो लोड म्हणजे काय असतो रे आयर्न लॉस भागिले कॉपर लॉस बरोबर आहे का इथं लिहिलं कॉपर लॉस गुणुले बाळांनो केव्हीए फुल लोड आणि हे जर काढलं बाळांनो तर तुम्हाला काय येणार आहे रे केव्हीए हे मॅक्सिमम इफिशियन्सीला केव्हीए हे मॅक्सिमम इफिशियन्सी जर असेल ट्रान्सफॉर्मर मध्ये तर केव्हीए किती वापरलं जाईल हे काढायचं असेल तर तुम्हाला त्या मॅक्सिमम इफिशियन्सीच्या कंडिशनचा लोड काढावा लागेल आणि त्या लोडने तुमचा जो ट्रान्सफॉर्मरचा केव्हीए पूर्ण आहे त्याला गुणलं की केव्हीए हे मॅक्सिमम इफिशियन्सीला येईल आपण एक हे घेऊ हा फॉर्म्युला घेतला तुम्ही बरोबर आहे का तुम्हाला कधी कधी विचारतात बाळांनो की कोणत्या लोडला मॅक्सिमम इफिशियन्सी असेल त्याचा फॉर्म्युला काय फॉर्म्युला लक्षात ठेवत जावा बघा केव्हीए हे मॅक्सिमम इफिशियन्सीला येईल ह्याचा फॉर्म्युला काय आहे रे हा लोड आहे मॅक्सिमम इफिशियन्सीचा हा काय आहे रे मॅक्सिमम एक्स ॲट मॅक्सिमम इफिशियन्सीचा लोड आहे इटा मॅक्स बरोबर आहे का इंटू केव्हीए फुल लोड मग मला सांगा रे मला सपोज दिलं बरं इकडे लक्ष द्या एक्झाम्पल काय दिलं एक्झाम्पल कसं येऊ शकतं ही कंडिशन तरी विचारू शकतात किंवा एक्झाम्पल तरी विचारू शकतात बाळांनो प्रश्न कसा येईल प्रश्न काय येईल तुमच्या ट्रान्सफॉर्मरचं केव्हीए हे 400 केव्हीए सपोज 500 केव्हीए घ्या आणि कॉपर लॉस बघा इकडे लक्ष द्या कॉपर लॉस हा 1600 वॅट आहे किती वॅट आहे 1600 वॅट आहे किती 1600 वॅट आणि तर केव्हीए हे मॅक्सिमम किंवा जास्त इफिशियन्सीच्या वेळेस काय असेल बाळांनो तुम्हाला मॅक्सिमम इफिशियन्सीच्या वेळेस केव्हीए ची व्हॅल्यू ट्रान्सफॉर्मरचं जे केव्हीए 500 ते 500 असेल का काय असेल हे काढायचंय मग बाळांनो तुम्हाला फॉर्म्युला मी आताच सांगितला आता पुसलेला बघा मी तो फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे बघा तुम्हाला काय काढायचंय रे पहिल्यांदा केव्हीए हे मॅक्सिमम आहे ते कशावर डिपेंड आहे
एक्स मॅक्सिमम वर डिपेंड आहे हे काढा, किंवा ह्या लोड मॅक्सिमम काढा, किंवा लोड मॅक्सिमम काढला की त्याला केव्हीए ने मल्टिप्लाय केलं की केव्हीए ॲट मॅक्सिमम इफिशियन्सी येतं, केव्हीए मॅक्सिमम इफिशियन्सीला काय आहे ते येतं, किंवा डायरेक्ट फॉर्म्युला वापरा. मी दोन्ही पण ठेवतो. केव्हीए हे मॅक्सिमम इफिशियन्सीच्या वेळेस, बरोबर आहे का, मॅक्सिमम इफिशियन्सीच्या वेळेस. मग ते काय आहे रे, त्याचा फॉर्म्युला काय आहे, आयर्न लॉस भागिले काय आहे रे, कॉपर लॉस. बाळांनो हे म्हणजेच काय रे, हे म्हणजेच काय रे, हे बरोबर आहे का, कोणत्या लोडला मॅक्सिमम इफिशियन्सी आहे, हे म्हणजेच काय रे, लोड दर्शवतंय. हे काय दर्शवतंय, हे काय सांगतंय, कोणत्या इफिशियन्सीला मॅक्सिमम इफिशियन्सीला लोड काय आहे. आणि गुणुले ह्या लोडला जर जे केव्हीए दिलेलं आहे ते दिलेलं केव्हीए जर मल्टिप्लाय केलं तर बघा रे बाळांनो, आयर्न लॉस किती दिलेत, आयर्न लॉस दिलेत 400, हे दिलेत 1600, गुणुले केव्हीए किती दिलंय रे 500. बाळांनो 4 × 16 वर्गमुळात 1/4 गुणुले 500, 1/4 चं वर्गमूळ येतं 1/2 गुणुले 500. हे किती झालं रे, 2 ने भागलं तर 250 केव्हीए. जेव्हा ट्रान्सफॉर्मर सगळ्यात जास्त इफिशियन्सीला काम करत असेल तेव्हा त्याचं केव्हीए किती असेल, 250 केव्हीए असेल. किती असेल, 250 केव्हीए असेल. ओके, कळालं हे इफिशियन्सी. ही झालं पॉवर ट्रान्सफॉर्मर बद्दल बाळांनो. सगळं काय झालं, पॉवर ट्रान्सफॉर्मर बद्दल झालं. आता आपल्याला काय शिकायचंय रे, आपल्याला शिकायचंय ऑल डे इफिशियन्सी. आपल्याला डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर बद्दल शिकायचंय. काय शिकायचंय, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर बद्दल शिकायचं आहे. डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर ह्यांना आपल्याला डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर मध्ये जे गावागावात ट्रान्सफॉर्मर असतात त्यांना 24 तास लाईट द्यावी लागते. पुण्याच्या ठिकाणी किंवा आपल्या गावाकडे वीज गळती असते हे जाऊ द्या, पण आपल्याला डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर हे कुणाला म्हणायचं, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर कुणाला म्हणायचं, ज्या ट्रान्सफॉर्मरला इनपुट सप्लाय हा 24 तास असतो. ज्या ट्रान्सफॉर्मरला इनपुट सप्लाय, इनपुट आउटपुट घ्या नाही तर नका घेऊ, इनपुट सप्लाय 24 तास असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर म्हणतात. बरोबर आहे का. मग 24 तास बाळांनो इनपुट सप्लाय असतो, त्यामुळं डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर मध्ये 24 तास कुअरला सप्लाय असतो, आउटपुट घ्या नाही तर नका घेऊ. त्यामुळं 24 तास ह्याच्यामध्ये आयर्न लॉस असतो. नीट लक्षात ठेवा. डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, ज्या ट्रान्सफॉर्मरला 24 इनपुट, आउटपुट घ्या नाही तर नका घेऊ, कुणी चालू करा नाही तर तुमच्या घरातला बल्ब नका करू, MSCB ला फरक पडतोय का, पण त्यांना काय आहे की आम्हाला सप्लाय देऊन ठेवायचा, इनपुटला आउटपुटला घ्यायचा असला तर घ्या. बरोबर आहे का. मग त्याला म्हणायचं डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. मग त्या ट्रान्सफॉर्मर मध्ये 24 तास सप्लाय असल्यामुळं ती कोअर काय होतंय रे, 24 तास इनपुट दिलंय, त्यामुळे कोअर काय करतंय रे, फ्लक्स पास करतंय, सेकंडरीला कट करतंय, फ्लक्स पास करतंय का सेकंडरीला कट करतंय, त्यामुळं तिथं कोअरचे लॉसेस 24 तास असतात. मग इकडे लक्ष द्या, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर मध्ये लक्ष द्या, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर मध्ये कोअर लॉसेस किंवा कोअर लॉसेसलाच काय म्हणतात रे, कोअर लॉसेस किंवा आयर्न लॉसेस हे 24 तास असतात. बरोबर आहे का. आणि मग ह्याच्यामध्ये कॉपर लॉस कधी असतात रे, जेव्हा बाळांनो आउटपुट घेतल, एखादा लोड कनेक्ट आहे तेव्हाच कॉपर लॉस असतात. किती लोड कनेक्ट आहे त्याच्यावर पण कॉपर लॉस डिपेंड आहे. बरोबर आहे का. किती लोड कनेक्टेड आहे त्याच्यावर पण कॉपर लॉस डिपेंड आहे. किती लोड कनेक्टेड आहे, लोड किती कनेक्टेड आहे. मग मला सांगा रे, कॉपर लॉस जे असतात ते किती लोड कनेक्ट आहे. हाफ लोड असला तर हाफ लोडलाच कॉपर लॉस, फुल लोड असला तर फुल लोडलाच. आपल्याला माहिती आहे कॉपर लॉस हे लोडवर डिपेंड आहे. मग डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर मध्ये कॉपर लॉसेस हे त्याच्या लोडवर डिपेंड असतात, लोडवर अवलंबून असतात.
कळतंय का? आणि हे ट्रान्सफॉर्मर कशाचं काय म्हणून डिझाईन केलेले असतात? हे ट्रान्सफॉर्मर डिझाईन करताना आयर्न लॉसेस किंवा कोअर लॉसेस किंवा आयर्न लॉसेस ह्यांना ध्यानात घेऊन किंवा ह्यांना कन्सिडर करून ह्यांना ध्यानात घेऊन डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर डिझाईन केलेले असतात. आणि ते डिझाईन केलेले असतात, जरी 50% लोड असला तरी त्यांनी इफिशियन्सी चांगली द्यावी तसे ते डिझाईन केलेले असतात. तुम्हाला विचारतात किती लोडला डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर डिझाईन केलेले असतात? हे डिझाईन केलेले असतात 50% टू 75% जरी लोड असेल ना त्यांच्याकडे, बरोबर आहे, तरी ते मॅक्सिमम इफिशियन्सी देतील. का रे बाळांनो? कारण त्याच्यावर डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर सारखा समान लोड नसतो. कधी रात्री जास्त असतो, दुपारी कमी असतो. आपल्या घरी आपण बघितलं तसं. त्यामुळे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर हे 50% ते 75% ह्या लोडला जास्तीत जास्त कशी इफिशियन्सी देतील ह्या लोडला ते डिझाईन केलेले असतात. कळतंय का? कळतंय का? मग डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरचा फॉर्म्युला काय बनतो? डिस्ट्रीब्युशन इफिशियन्सी ह्याचा फॉर्म्युला काय बनतो बाळांनो? इकडे लक्ष द्या. डिस्ट्रीब्युशन इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय बनतो? आणि हे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर हे स्टेप डाऊन असतात, बरोबर आहे का? 11 kV चा फीडर असतो, तुम्ही बघितला असेल. 11 kV च्या फीडरचं 440 करतात, बरोबर आहे का रे? हे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर असतात, बरोबर आहे का? मग मला सांगा रे, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी किती असते? ती कशी लिहितात बघा. आउटपुट हे 24 तासात किलोवॅट आवर. बघा 24 तासात किलोवॅट आवर म्हणजे किती पॉवर किती तासाला यूज झाली आहे, बरोबर आहे का? बरोबर आहे का? आउटपुट हे 24 तासात. सपोज 12 तासाचं आउटपुट गेलं तर इथं 12 तास फेल गेले, बरोबर आहे का? मग आउटपुट हे 24 तासात किलोवॅट आवर्स प्लस 24 तास आयर्न लॉस प्लस आणि कॉपर लॉस काय आहे? कॉपर लॉस काय आहे? जेव्हा आउटपुट जाईल तेव्हाच कॉपर लॉस आहे ऑलवेज. मग प्रत्येक कॉन्स्टंट आहे कॉपर लॉस नाही. म्हणजे आउटपुट लोड चालू असेल तेव्हा कॉपर लॉस. म्हणजे जर बाळांनो तुम्हाला मी म्हटलं की तुमचा ट्रान्सफॉर्मर चालूच नाही, बघा ही इफिशियन्सी कशी असते मी तुम्हाला सांगितलं. तुमच्याकडे 100 वॅटचा बल्ब आहे, तुम्हाला 100 वॅटचा बल्बला डिस्ट्रीब्युशन पॉवर करायची. सपोज मी काय म्हणलं 100 वॅटची तुम्हाला लाईट लागते. किती लागते? लाईट लागते 100 वॅटची सगळ्या घरात लाईट लागते तुम्हाला. मग मी म्हटलं की मी 2 तासासाठी 50 वॅट यूज केलं. किती यूज केलं रे? 2 तासासाठी 50. आणि परत 10 तास काय ठेवलं रे? बंद ठेवलं. परत काय केलं रे? 12 तास काय केलं? इकडे लक्ष द्या. 12 तास काय केलं? 100 वॅट यूज केलं. मग तुम्ही किती तास आउटपुट यूज केलं रे? इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. मग ह्या फॉर्म्युल्यात कसं लिहिणार रे? 2 तासासाठी 50 वॅट म्हणजे 2 तासासाठी 50 अधिक 10 तासासाठी बंद. 10 तासासाठी काय केलं रे? 0 वॅट यूज केलं. किती यूज केलं? 0 वॅट यूज केलं. आणि 12 तासासाठी 100 वॅट यूज केलं. इकडे लक्ष द्या रे, 12 तासासाठी 100 वॅट यूज केलं. हे झालं तुमचं आउटपुट. तुम्ही हे एवढं आउटपुट घेतलं. मग तुम्हाला इफिशियन्सी काढायची आहे. खाली पण काय रे? आउटपुट. आणि बघा आयर्न लॉस हे 24 तासासाठी तुम्हाला दिले असतील. आयर्न लॉस सपोज एक्झाम्पल मध्ये दिले आयर्न लॉस हे 50 आहेत तर 24 तासासाठी ते 50च आहे. प्रत्येक तासाला 50 आहेत, ते 24 तासासाठी 50 आहेत. का? तर त्याला इनपुट दिलेलं असतं त्या ट्रान्सफॉर्मरला. आणि तुम्हाला जर दिले कॉपर लॉस हे 20 वॅट आहेत. किती आहेत? 20 वॅट आहेत. मग बाळांनो मला सांगा रे,
फुल लोडला 20 लॉट आहेत. मग मला सांगा रे 2 तासासाठी 50 वॅट यूज केला, 100च्या 50 किती आहे? हाफ आहे. मग मी म्हणू का रे कॉपर लॉस हाफ झाले, 2 तासासाठी कॉपर लॉस 10 होते. परत 10 तासासाठी कॉपर लॉस ही आउटपुट बंद होतं, म्हणजे 10 तासासाठी कॉपर लॉस हे 0 होते. बघा इकडे लक्ष द्या, 10 तासासाठी कॉपर लॉस हे 0 होते, प्लस 12 तासासाठी ही फुल लोड यूज केला, म्हणजे 12 तासासाठी कॉपर लॉस फुल होते, 12 तासासाठी कॉपर लॉस 20 होते. म्हणजे ही जी इफिशियन्सी येईल बाळांनो, ही जी इफिशियन्सी येईल तिला म्हणायचं डिस्ट्रीब्युशन इफिशियन्सी. आणि ही डिस्ट्रीब्युशन इफिशियन्सी बाळांनो ही कमी असते पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या इफिशियन्सीपेक्षा. कशापेक्षा? जी पॉवर ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी असते ती डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरच्या इफिशियन्सीपेक्षा कमी असते. मग नोट लिहून घ्या बाळांनो, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी ही पॉवर ट्रान्सफॉर्मर पेक्षा कमी असते. बरोबर आहे का? कमी असते. मग ह्याची इफिशियन्सी किती असते रे? ह्याची इफिशियन्सी असते 75 ते 80% किंवा 85, 80 ते 85%. बरोबर आहे का? आणि पॉवर ट्रान्सफॉर्मरची किती असते रे? 95, 98, 99 पण असते. कळतंय का तुम्हाला? ह्या पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरचा फरक पडाला. डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर हे जनरली स्टार डेल्टा स्टार ग्राउंडेड असतात किंवा डेल्टा स्टार असतात. कळतंय का? हे तुम्हाला माहित पाहिजे, कारण स्टारने आपल्याला न्यूट्रल घेता येतो आणि ते आउटपुटला कनेक्ट असतं. कळलं? हे 3 पेज मध्ये मी तुम्हाला सांगतो आणखीन एकदा. ओके, दोन्ही पण इफिशियन्सी कळल्या, ऑल डे इफिशियन्सी. आणि ह्या इफिशियन्सीचं नाव काय रे? ह्या डिस्ट्रीब्युशन इफिशियन्सीचं नाव आहे. ही पूर्ण दिवसाची इफिशियन्सी काढतात. त्या डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरच्या इफिशियन्सीला अजून नाव आहे ऑल डे इफिशियन्सी. ह्या 24 तासाची तुम्ही इफिशियन्सी, 24 तासात किती लोड दिलेला आहे ते काढता, त्यामुळं त्या इफिशियन्सीला ऑल डे इफिशियन्सी पण म्हणतात. ऑल डे इफिशियन्सी, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरच्या इफिशियन्सीला काय म्हणतात? ऑल डे इफिशियन्सी. ओके, आज इथंच थांबू. होप सो तुम्हाला सगळ्यांना इफिशियन्सी हा टॉपिक भरपूर महत्त्वाचा आहे, पूर्णपणे कळाला असेल. आणि परत आपण नेक्स्ट लेक्चरला भेटू. थँक्यू सो मच.